फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलले, आंदोलकांच्या नाही. स्वतःला 96 कोळी मराठा समजत असाल तर जनतेच्या बाजूने बोला. अन्यायी फडणवीसांच्या बाजूने बोलणं बंद करा. जरांगेंचा राणेंवर हल्ला बोल. भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीमध्ये पाडायचं, मनोज जरांगे यांचा इशारा. काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू. जरांगेंचा शरद पवार यांच्यावर निशाणा. राज ठाकरे लपवालपचप्पीच्या पुढचे आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले. मनोज जरांगे यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा. मनोज जरांगे यांच्या सगळे सोयऱ्याच्या मागणीला माझा विरोध. सगळे सोयरे कुठेही डिफाईन होत नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं. जरांगेंचं समाधान होत नाही, त्यांच्या जास्त अपेक्षा. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का. कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र. 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे अपात्र. पंतप्रधान मोदींचा भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पी.टी. उषा यांना फोन. विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबत माहिती घेतली तर विनेश, तू भारताचा गौरव आहेस, ट्विट करत मोदींकडून कौतुक. अजितदादांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय. मनसेच्या योगेश चिलेंची मिटकरींवर टीका. तर राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या नावाने योगेश चिलेंची कंत्राटदारांकडून खंडणी वसुली. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग. अमोल मिटकरींचा आरोप. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम करणार. मुंबईमध्ये म्हाडातर्फे 2030 सदनिकांच्या विक्री करता सोडत जाहीर होणार. ऑनलाईन नोंदणीसाठी 9 ऑगस्ट पासून सुरुवात होईल. सरकार घाबरून विधानसभा निवडणुका पुढे ढकलते. ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार. जयंत पाटलांचा दावा. महाविकास आघाडीचा सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठी फॉर्म्युला ठरला. 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढणार. मिरज आणि खानापूरची जागा ठाकरे गटाकडे जाणार. सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम. कामगिरी सुधारा, अन्यथा तिकीट कापलं जाणार. आमदारांना पक्षाकडून इशारा. विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडून सुद्धा सर्वेक्षण. 25% आमदारांच्या मतदारसंघातील सर्वे सकारात्मक. पहिल्यांदा निवडून आलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण. सुनील केदार यांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश. किरकोळ बाजारामध्ये 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये घसरण. टोमॅटोचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांवर. आवक वाढल्यामुळे आठवडाभरामध्ये दर घसरले.